असं आहे काय? हां तू काय बनवते? आता काय करणार पुढं? पटपट बटरफ्लाय झाल्यावर तयार आता. कलर भरून दाखव बाळा. हो. तू काय बनवलाय? कलर भरायचेत ना? तू उभे राहून सांग कॉम्प्युटरमध्ये काय काय पार्ट असतं सांग. मॉनिटर, सीपीयू, माउस, कीबोर्ड, मॉनिटर. अरे वा छान. आता शिकणार आहे का नाही नवीन नवीन? कशासाठी वापरतात कॉम्प्युटर आणि उपयोग काय काय होतो कॉम्प्युटरचा? माहिती साठवण्यासाठी, माहिती नष्ट करण्यासाठी, आपण चित्रपट सेव्ह करण्यासाठी. आपला सर्व डाटा त्याच्यामध्ये सेव्ह करण्यासाठी आपण जे जे केलं ते किती कालावधीचा, बरोबर ना? कलर भरले ना की नाही? काय बनवतोय? काय बनवतोय? 12 वाजले? सांग बरं, 12 वाजले का आता? चित्र पण झालं काढून तुझं? कलर पण भरले. छान छान. आपण पूर्ण CBSEच्या धर्तीवरती प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण भेटावं यासाठी हा सर्व प्रयत्न आहे आणि पालकांनी त्यांच्या खर्चातून ही लॅब उभं करण्यासाठी उभं केलेली आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ शिक्षक आहे. प्रत्येक मुलाला दररोज तिथे कॉम्प्युटरचं शिक्षण भेटेल याची सुविधा. इतर शाळेमध्ये गेलं तर आठवड्यातून अर्धा तास शिकायला भेटतं. इथे दररोज मुलाला 1 तास शिकायला, प्रत्येक मुलाला, आणि पूर्ण वेळ शिक्षक आहे त्यासाठी. आणि ICT लॅब जे ओतूर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही लॅब तयार केली आहे. आम्ही संगीत शिक्षण वर्ग पण तयार करतोय. मुलांना संगीत, कला शिक्षण, पेंटिंग या सर्वच शिक्षण त्या माध्यमातून भेटलं पाहिजे. आणि जे झेडपी शाळा सोडून जे CBSEमध्ये जातात तर ते न होता आपल्याच इथं मुलं राहतील आणि आपलाच पट जास्त होऊन आपण 4थीपर्यंत 7वीपर्यंत ते पुढे घेऊन जाऊ शकतो. तर हा सर्व त्यासाठी प्रयत्न आहे. संख्या वाढली पाहिजे, हो. वर्ग वाढले पाहिजे. आपण 2 वर्षापर्यंत 4थीपर्यंत होती पण पटसंख्या कमी झाल्यामुळे सरकार कमीत कमी 22 शाळा सरांच्या मार्फत सर्व शाळा आपल्या जिल्हा परिषद. मागे आपले लांडे साहेब गट शिक्षण अधिकारी आपल्या शाळा परीक्षणासाठी आले होते. त्यांना हा उपक्रम आवडला आणि ते अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवू शकतात. पण राबवू इच्छितात. पण याच्यात आपण काय लोकसहभाग घेतलेला आहे. आपण पालकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागं लोकसहभाग घेतो. त्यातून ही लॅब आपण केलेली आहे. सरांना अधिक माहिती देतो. ही जपानमध्ये जी डॉक्टर तेरेवा हिवा या सायंटिस्टनं शोधून काढलेली संकल्पना आहे. मग त्यात काय आहे? सूक्ष्मजीव आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे, सॅक्रमायसिन आहे आणि ईस्ट आहे. मग हे नेमकं काम काय करतं? आपण सर्वसाधारण पाहिलं तर दह्यामध्ये किंवा ताक्यामध्ये जे ताकात असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव आहेत तेच त्या मध्ये आहेत. तर ते जमिनीचा पोत सुधारते, जमीन फुसफुशीत करते, मातीचा किंवा पाण्याचा pH नियंत्रणात आणते आणि ती एक रोगनाशक म्हणून सुद्धा काम करते. मग हे फक्त शेतीवरच करते का? तर नाही. हे मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येक सजीवावर त्याचा चांगला परिणाम होतो. मग मनुष्य असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल किंवा आता सध्या जे काही किडे माकुडे जमिनीमध्ये असतील, गटारात असतील, नदी नाले यात असतील त्याच्यावर सुद्धा काम करत आहे. तर ह्या EMला जपानच्या त्या सायंटिस्टनं नाव दिलं गॉड. गॉड म्हणजे देव. पहा, आपण बारकाईने विचार करतो
कोणालाही आपण देव म्हणत नाही. तर देव कोणाला म्हणतो आपण? प्रत्येक जणाची देव मानण्याची संकल्पना वेगळी असते. आता तुम्ही जर मला विचारलं तर आम्ही काय म्हणणार आहे? आम्ही आमच्या आईबापाला देव मानतो. इथं असलेल्या सर्वांना पहिलं देव कोण आहे तर आईबाप आहे, लक्षात घ्या. मी कुठल्या धर्माला किंवा कुठल्या देवाला नाव ठेवत नाही, तर खरं पहिलं आईबाप देव आहे. का? त्यांनी पालन पोषण केलं, जन्म दिला, खाया पिया सर्व घातलं. जो आपलं भलं करतो त्याला आपण देव म्हणतो. मग या ठिकाणी हा जो इयम आहे, इयम, हे इयम जपाननं त्याला गॉड म्हणलं. का? कारण सर्व काही देवासारखं काम करून आज जपान जर पाहिलं, हिरोशिमा नागासाकी या शहरावर अमेरिकेनं बॉम्ब टाकलेला, तर आता सध्याही तिथं त्या परिसरातील लोक कोणी पांगळी निघतात, त्याच्यावर साईड इफेक्ट होत आहेत. परंतु ह्या इयमच्या माध्यमातून त्या ठिकाणी संशोधन झालं आणि हा जपानसुद्धा जगामध्ये पहिल्या 3 मध्ये आहे. आता मग तिकडून हे इकडं का आणलं सोल्युशन? आपण शेतीला खूप वर्ष झालं वापरतोय, परंतु आपल्यामध्ये जनजागृती नसल्यामुळं आपण त्या इयमचा वापर करत नव्हतो. साहेब, आपण जे आज आलात, आपण जी इयम तुमचं पाहणार आहोत की माझ्या माहितीप्रमाणे फक्त महाराष्ट्रात नाही साहेब, तर भारतातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत लेवलवर इयम टूचं ATM करणारं काळवाडी हे पहिलं गाव आहे साहेब. मला सांगा अभिमान का वाटतो? प्रत्येकाकडे मोबाईल आहे, फ्लिपकार्ट, अमेझॉन, सगळं तुम्ही शॉपिंग करणाऱ्या इन्स्ट्रुमेंट त्यात आहे. तुम्ही जर EM1 ची किंमत तिथं जर पाहिलं, ऑनलाईन जरी घेतलं, जवळजवळ ते 800 ते 850 रुपये लिटर आहे. म्हणजे मार्केटमधून तुम्ही दुकानदाराकडे जरी गेले तरी तेवढीच किंमत असेल, त्यातले 10-20 रुपयाचा फरक पडेल. परंतु काळवाडी गावाने ते EM2 5 रुपये लिटरमध्ये उपलब्ध केलेलं आहे. आता पुन्हा आम्ही तुम्हाला ते 5 रुपये लिटर का लावलं हे सांगा. कारण आपल्याला उदाहरणातून पटतं जरा. कोणतीही गोष्ट त्याला मूल्य दिल्याशिवाय किंमत कळत नाही. सर्वसाधारणपणे पहा, आपण शेतकरी माणसं आहेत, एखाद्या प्रदर्शनाला गेलो तर तिथं प्रदर्शनात कागदपत्र तुम्हाला वाटत असतात, कोण फाईल देतं, पिशव्या देतं, सगळं गोळा करून आणतो, गेटच्या बाहेर आपण फेकून देतो साहेब. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही एखादी वस्तू 5 रुपयाची घेतली असेल तर ती वस्तू तुम्ही वेगळ्या पॉकेटमध्ये ठेवता, फेकून देत नाही, म्हणजे त्याची किंमत कळते. किंवा सर्वसाधारणपणे आहे, ही पाण्याची बॉटल 20 रुपयाला आहे, आणि या ठिकाणी जर काळवाडी त्यांनी ठरवलं असतं की आता कार्यक्रम आहे जेवणाचा वगैरे, फ्री देणार आहे, आणि ही पाण्याची बॉटल तुम्हाला प्यायला दिली, प्रत्येक जण घेतो आणि एक घोट पितो, बाजूला ठेवतो. दुसरा म्हणतो अरे नाही, दुसरी फोडतो. का? कारण आपण पैसे दिले नाहीत ना साहेब. त्याच्यामुळं ही बॉटल अर्धी होईपर्यंत फक्त तो वापरतो, फेकून देतो, जाताना हात लावत नाही, बॉटल फेकले. का? कारण फ्री मिळाल्या होत्या. जेवणाला सुद्धा जेवढं लागतंय तेवढं न घेता त्याच्या 4 पटीनं घ्यायचं, 2 तास खायचं, राहिलेलं फेकून द्यायचं. परंतु जर आपण 4 जण बाहेर हॉटेलला बसलो असेल, घरातलं कुटुंब जरी असलं, आणि जर आपण हॉटेलला नाश्ता करायला बसलो, तर या पाण्याच्या बाटलीत शेवटी पहा तुम्ही एक घोट जरी शिल्लक राहिला असेल ना, ती व्यक्ती बॉटल घेऊन जाते साहेब, ठेवत नाही तिथं. का? कारण त्याच्या डोक्यात एक असते की 20 रुपये दिले. उदाहरण कळलं ना? किंवा जेवणाला बसलो तर भात जरी थोडा शिल्लक राहिला तरी ते म्हणतो तू 1 चमचा घे, थोडा 1 घास घे, ठेवू नको शिल्लक. ताट पूर्ण धुतल्यासारखं करतो. का? तिथं आपण पैसे देत असतो. म्हणून मला डायरेक्ट काळवाडी ग्रामस्थाला सांगायचे की आपण जी 5 रुपये मूल्य लावलेलं आहे, त्या ठिकाणी त्याला जो काही खाद्य गुळ लागणार आहे किंवा तिथं जो मेंटेनन्स लागणार आहे, लाईट आहे, तिथं काहीतरी थोडाफार चार्जेस निघावा म्हणून त्याला आपण 5 रुपये लावले. आणि ज्याला ती 5 रुपये देणं परवडत नसेल त्यांनी दुकानातून 850 रुपयाची अवश्य बॉटल आणायचं आहे. कारण कसं असतं, मानसिकता लोकांच्या असते, ग्रामपंचायतीने पैसे कशाला घेतील. अरे ते ग्रामपंचायतच एक साधन आहे, आपल्याला नाममात्र ह्याच्यात केलं आहे. मी तुम्हाला शेवटची एक सांगतो की EM ते तुम्ही घरात वापरू शकता. बेसिन असेल, टॉयलेट असेल, बाथरूम असेल, त्यामध्ये टाका. शरीराला कोणालाही हानिकारक नाही, फायदेशीरच आहे. जी नदी नाले गटारे आपल्या गावातले आहेत त्यात जर गेलं, मला इथं कुठलाही चेंबर दाखवा आज की ज्या ठिकाणी वास येतोय साहेब, आम्ही चॅलेंज प्रॅक्टिकली देतो. आपण काही जादूटोणावाले नाही, प्रॅक्टिकली सांगतो. ज्या ठिकाणी गटारीचा वास येत असेल त्या ठिकाणी दाखवा,
ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ते EM2 सोल्युशन टाकूया. 4, 5, 6 दिवसांनी पुन्हा तुम्हीच प्रॅक्टिकली तिथे या, मी स्वतः हजर राहतो. तिथला वास आला तर आपलं मन ती चॅलेंज घालून, कारण ही सायन्स आहे याच्या पाठीमागं. मग काय आहे त्या EM2 मध्ये? तुम्हाला तर नावं सांगितली, मग ते काय करतं नेमकं? तर त्या EM2 मध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्या गटारीमध्ये असलेले काही सूक्ष्मजीव आहेत की जे हानिकारक आहेत, ती त्याचं खाद्य आहे. डिकम्पोजिशनचं काम करतं आणि डिसइंटिग्रेशनचं. डिकम्पोजिशन म्हणजे काय? कुजवण्याचं काम करतं. आणि दुसरी गोष्ट आहे डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? त्याला तुकडे करतं, विघटन करायचं काम करतं. म्हणजे कोणताही घटक असेल, तुम्ही पहा एखाद्या ठिकाणी एखादं जनावर मेलं असेल तर मेल्यानंतर 2-4 दिवसात त्याचा वास येतो घाण, पण काही दिवसांत ऑटोमॅटिकली नष्ट होतो. म्हणजे ती डिकम्पोज झाला आणि त्याचे लहान लहान तुकडे झाले. तसंच हे EM2 काय करतंय? गटारीमध्ये जर पाला पाचोळा केर कचरा काय अडकला असेल तर त्या कागदाला किंवा त्या केर कचऱ्याला ती मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? तुकडे करतात. आणि तुकडे झाल्यानंतर डिकम्पोजिशन सुद्धा करतात आणि त्याचा वास कमी होतो. म्हणजे गटारीचा वास बिलकुल येणार नाही. म्हणून ग्राम स्वच्छतेसाठी EM2 माझी सर्व ग्रामस्थांना विनंती. परंतु ज्या काही विविध प्रकारच्या संकल्पना असतात, या ठिकाणी सगळे हेवे दावे बाजूला सोडून हे गाव समाजासाठी काम करतं. आता प्रत्येकाला असं वाटतं की बक्षीस, पुरस्कार. आमच्या माहितीनं साहेब आम्ही गव्हर्नमेंटच्या बॉडीला आहे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की पैसे देऊन पुरस्कार घेतले जातात आणि आमच्या कानावर सुद्धा येतं काय. पण प्रत्यक्ष गावात गेल्यानंतर ते गाव पुरस्कार प्राप्त आहे की नाही हे कळतं. परंतु काळवाडी एकमेव गाव आहे की पुरस्कारासाठी कामच करत नाही. काळवाडी 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण काम केलेलं आहे. या ठिकाणी असलेले माजी सरपंच कैलासवासी आदरणीय शरद पामर, त्यांचे चिरंजीव आता सरपंच आहेत तुषार शेठ, त्याचबरोबर महिला कार्यकर्त्या आणि धाराणीच्या सरपंच आमच्या सौ अंजली ताई, त्यांचे सर आणि सर्व ग्रामस्थ यांना मला एक सांगायची विनंती आहे. आम्ही सरांनी मला वेळ दिला आणि पाहुणे येण्यापूर्वी वेळ दिल्यामुळे खूप छान वाटलं. कारण कसं आहे, पाहुण्यांना काय चाललं ही माहितीपेक्षा आपल्या गावाला माहीत पाहिजे. पाहुणे येणार, कार्यक्रम करणार, निघून जाणार. परंतु आपण जो EM प्रकल्प केलेला आहे, हा EM प्रकल्प आपल्याला सर्व सजीवाला उपयोगी आहे. म्हणजे आपण जर आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, सर्वांना उपयोगी आहे. म्हणून सगळ्यात